नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी एक महत्त्वाचा अपडेट आहे। लेक लाडकी योजनेकरिता राज्य सरकारमार्फत निधीचं वितरण करण्यात आलेले महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभाग यांच्यामार्फत 10 जून 2025 रोजी राज्य सरकारमार्फत लेक लाडकी योजनेअंतर्गत निधीचं वितरण करण्यात आलेले आहे। आता यामध्ये महत्त्वाचं म्हणजे राज्यात दिनांक 1 एप्रिल 2023 पासून मुलींच्या जन्मानंतर तिच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना सुरू करण्यास राज्य सरकारने मान्यता दिलेली होती आणि 30/10/2023 रोजी राज्य सरकारने GR काढून ही योजना सुरू करण्यात आलेली होती। पण यामध्ये एक अट घालण्यात आलेली होती, ती म्हणजे 1 एप्रिल 2023 पासून ज्या मुली जन्मतील त्या मुलींच्या जन्मानंतर लगेचच त्यांना जे आहेत ही योजना अंतर्गत लागू होईल आणि या योजनेअंतर्गत फॉर्म तुम्ही भरू शकता। अनेकांनी फॉर्म भरले, आता त्या योजनेअंतर्गत लाभ सुद्धा घेत आहे। त्यामुळे तुम्ही जर अद्यापपर्यंत लेक लाडकी योजनेअंतर्गत तुमच्या घरामध्ये लहान मुली असतील जे 1 एप्रिल 2023 नंतर त्यांचा जन्म झालेला असेल, तर त्या मुलींचा तुम्ही जवळच्या अंगणवाडी सेविका असतील, महिला व बालविकास विभाग असतील त्याकडे तुम्ही अर्ज भरून देऊ शकता। अर्जाचा नमुना त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला उपलब्ध करण्यात आलेला आहे किंवा तुम्हाला ऑनलाईन सुद्धा उपलब्ध आहे। आणि या योजनेअंतर्गत जवळपास 1,01,000 रुपये मुलींना या ठिकाणी राज्य सरकारमार्फत मिळणार आहे। ही सर्व रक्कम जी आहे टप्प्याटप्प्याने मिळणार आहे। तर राज्य सरकारमार्फत 2025-26 साठी जवळपास अर्थसंकल्पीय तरतुदीमध्ये ज्या महिला आहेत, मुली ज्या लहान मुली आहेत त्यांचा जन्म 1 एप्रिल 2023 नंतर जन्म झालेला आहे, अशांसाठी जवळपास 2025-26 या वर्षांसाठी 50 कोटी रुपयांचा या ठिकाणी आर्थिक जे आहे तरतूद राज्य सरकारने अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे आणि त्यापैकी थोड्या थोड्याने या ठिकाणी निधींचं वितरण करणे सुरू आहे। आज सुद्धा निधींचं वितरण केले गेलेला आहे। तर 10 जून 2025 रोजीचा हा शासन निर्णय आहे आणि या शासन निर्णयाअंतर्गत लेक लाडकी योजनेअंतर्गत ज्या मुली पात्र आहेत, ज्यांचा जन्म 1 एप्रिल 2023 नंतर झालेला आहे आणि त्यांच्या आईवडिलांनी अर्ज केलेले आहेत, अशा जे लहान मुली आहेत त्यांच्यासाठी ही एक महत्त्वाची बातमी आहे। त्यांच्या खात्यामध्ये आता पहिल्या टप्प्याची रक्कम लवकरच जमा होणार आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।